पैसा मेहनतीने नाही तर फक्त स्मार्ट बुद्धीने बनवता येतो. हो, पैसा फक्त मेहनतीने नाही तर योग्य विचारांनी आणि स्मार्ट निर्णयांनी बनतो. खालील 15 खास टिप्स लक्षात ठेवा. नंबर 1. वेळेचा योग्य वापर करा. मेहनत सगळेच करतात, पण जो आपला वेळ योग्य दिशेने वापरतो तोच खरा पैसा कमावतो. नंबर 2. फक्त काम करू नका, विचार करून काम करा. फक्त शरीराने काम करणारा मजूर बनतो, पण डोक्याने काम करणारा मालक बनतो. नंबर 3. कमाईचे एकापेक्षा जास्त मार्ग तयार करा. फक्त एक नोकरी किंवा एक व्यवसायावर अवलंबून राहू नका. सोबत इतर उत्पन्नाचे स्रोत तयार करा. नंबर 4. संधी ओळखा. योग्य वेळी योग्य संधी पकडणारा माणूसच पुढे जातो आणि पैसा कमावतो. नंबर 5. स्मार्ट रिस्क घ्या. रिस्क घेतल्याशिवाय पैसा मिळत नाही, पण विचारपूर्वक आणि नियोजन करूनच रिस्क घ्या. नंबर 6. खर्च कमी आणि बचत जास्त ठेवा. पैसा कमावणे महत्त्वाचे आहेच, पण तो जपणे आणि योग्य ठिकाणी गुंतवणे त्याहून महत्त्वाचे आहे. नंबर 7. नेटवर्क तयार करा. पैसा नेहमी लोकांमधून येतो. जितके जास्त लोकांशी जोडले जाल तितक्या जास्त संधी मिळतील. नंबर 8. सतत शिकत राहा. जो दररोज काहीतरी नवीन शिकतो तोच मार्केटमध्ये टिकतो आणि पुढे जातो. नंबर 9. पैशाला कामाला लावा. पैसा फक्त बँकेत पडून राहिला तर त्याची वाढ होत नाही. तो व्यवसाय, शेअर्स किंवा गुंतवणुकीत लावा. नंबर 10. वेगळं विचार करा. गर्दी मेहनत करते, पण श्रीमंत लोक गर्दीपेक्षा वेगळा विचार करतात. नंबर 11. पैशांचा हिशोब ठेवा. किती येत आहे आणि किती जात आहे हे नेहमी माहिती असायला हवे. नंबर 12. आपले कौशल्य विकायला शिका. जितके जास्त कौशल्य तितकी जास्त कमाई. आपल्या टॅलेंटला उत्पन्नाचे साधन बनवा. नंबर 13. आरामापेक्षा कामावर प्रेम करा. जास्त आराम पैसा कमी करतो, पण योग्य विचार करून केलेले काम पैसा वाढवतो. नंबर 14. योग्य लोकांच्या सहवासात राहा. जे लोक तुम्हाला शिकवतील, पुढे नेतील आणि प्रेरणा देतील तेच तुम्हाला यशस्वी बनवतील. नंबर 15. विचार मोठा ठेवा. पैसा नेहमी विचारांपासून सुरू होतो. छोटी विचारसरणी माणसाला छोटं ठेवते, मोठी विचारसरणी माणसाला मोठं बनवते. काही लोक अशा व्हिडिओंकडे दुर्लक्ष करतात आणि आपल्या आयुष्यात उपयोगी पडणारी महत्त्वाची माहिती गमावतात. दररोज स्वतःला 1% सुधारण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. भेटूया नवीन व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.